नमस्कार मित्रांनो. मैदान भरतं एक मैदान आहे पारंपरिक. तब्बल 25 वर्षाची परंपरा. आणि पारंपरिक मैदान म्हटलं की सगळं नियोजन यात्रा कमिटीकडे असतं. तर मैदान कसं होतंय? मैदान होते राहटणी, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे. कसं भरणार आहे मैदान? मैदानाचं आयोजन कसं केले? बक्षिसाची काय रूपरेषा आहे हे विचारूया. कशाच्या निमित्त तुम्ही मैदान घेताय? नमस्कार. श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त हे वर्ष 25वे पारंपरिक मैदान आहे. हे ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त हे मैदान भरणार आहे. बरं. आणि ह्या मैदानाचं बक्षिसाचं म्हणाल तर बक्षीस असं प्रथम बक्षीस राहणार आहे 1,01,111 रुपये, द्वितीय 71,000, तृतीय 51,000, तर चतुर्थ 31,000 असं बक्षीस, म्हणजे 7 बक्षिसापर्यंतचं आहे हे नियोजन. बरं. आणि तसेच वेगवेगळ्या माध्यमातून ज्या 1 ते 7 नंबरच्या ज्या गाड्या येणार आहेत, निकाली गाड्या, त्या गाड्यांसाठी पशुखाद्य दिलं जाणार आहे. तसेच त्या गाड्यांचे जे चालक आहेत त्या चालकांसाठी सोनाटा कंपनीचं गाड्या दिलं जाणार आहे ड्रायव्हर लोकांसाठी. बरं. अशा पद्धतीने राहणार आहे हे मैदान. अजून काय तुम्ही वेगळं बक्षीस ठेवलेलं आहे? आपण बैलगाडी मालकांसाठी, म्हणजे जे प्रथम येणारे जे बैलगाडी मालक आहेत, तर त्यांच्यासाठी आपण काय केलं आहे की खुराक हा आत्ता मिक्स पद्धतीमध्ये येतो आणि तो चांगला वाईट हा आपल्याला कळत नाही. बैलगाडी मालक त्यांना देत असतो बैलांना. तर बैलांना घरगुती पद्धतीचा खुराक करून देता यावा त्यासाठी आपण 8 हे बक्षीस ठेवलेलं आहे प्रथम मालकांना, बैलगाडी मालकांना. आणि ते बक्षीस त्या बैलांची प्रिंट असणार आहे त्याच्यावरती. म्हणजे जो कोणी जिंकेल, विजेते होईल त्यांना. हां, जो कोणी विजेता होईल, 1 नंबरचे जे 2 बैलगाडी मालक विजेता होतील, तर त्यांना आपण ती त्यांच्या बैलाची प्रिंट असलेली, म्हणजे त्यांच्या बैलाचे छायाचित्रण असलेले आपण 8 त्यांना भेट म्हणून देणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, प्रवेश फी किती राहील? ह्या मैदानाची प्रवेश फी 1,000 रुपये राहील. 1,000 रुपये प्रवेश फी राहील. नाव नोंदणी कधी चालू होणार आहे? नाव नोंदणी 22 तारखेपासून 27 तारखेला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत नाव नोंदणी चालू राहील. बैलगाडी मालक आहेत यांच्या दृष्टीनं फाटी कशी असणार आहे, आणि ते आपण बघूया. जे बैलगाडी मालक आहेत, जे विविध मैदानात आपली बैलं पळवायला येतात, त्यांच्या नजरेतून नाव काय तुमचं? साईनाथ संजय चन्ने. किती बैल आहेत? 2 आहेत. 2 आहेत. हां, एक आदत आहे आणि एक चौसा बैल आहे. बरं. आता कसं तुम्ही महाराष्ट्रभर जात असाल आपली बैलं घेऊन, विविध पद्धतीनं फाट्या बघत असाल, तर कसं आहे, ही फाटी कशी आहे? लांबी, रुंदी? ह्या पाटीची रुंदी 14 फूट आहे हातात आणि लांबी बघितली तर 925 फूट. बरं, बसून सांगा आता ही कसं असणार आहे नक्की ही फाटी? रान कटणाचं आहे, म्हणजे रानाची काय बोजाड बैलासनी वगैरे काय अडचण येणार नाही. रान 1 नंबर, रानाचा काय विषय नाही. आत 14 फूट आत 14 फूट आणि 925 फूट पल्ला बसणार. पुढं थांबण्यासाठी जागा आहे का पुरेशी? पुढं जागा भरपूर आहे थांबण्यासाठी, काही अडचण येणार नाही. तळं नाही, म्हणजे असं आपत्कालीन अशी घटना घडेल असं काय नाही. मागं आहे का थांबण्यासाठी गाड्या? मागं पण जवळजवळ 15 गट बसतील इतकी जागा आहे. बरं, चला अजून काय काय प्रश्न विचारूया. आता मैदान म्हटलं तर काय काय आपण म्हणू, संरक्षणात्मक काय काय गोष्टी, म्हणजे ॲम्ब्युलन्स सारखी, पाण्याची सोय, ही सगळी सोय झाली का? हो, ही सगळी सोय झाली आहे. बॅरिगेट्स वगैरे ही सगळ्याची सोय झालेली आहे. ॲम्ब्युलन्सची पण सोय झालेली आहे सगळी. बरं. म्हणजे मैदान जसं आपल्याला महाराष्ट्र केसरी सन्मान मिळाला आहे, 25 वर्षाची परंपरा आहे, त्याच्यामुळे आपल्याला संघटनेच्या नियमानुसार जेवढं मैदान होणार, संघटनेचे जेवढे नियम आहेत त्या सगळ्या नियमांचं आपण पालन करणार आहे पूर्णपणे. म्हणजे लांबून बैलगाडी मालक येतील, कारण आता महाराष्ट्रभर बैलगाडींचं नाद गेलेला आहे, प्रसिद्ध झालेला आहे, तर त्यांना चारा पाण्याची, राहण्याची वगैरे काय सोय? तसे जर बैलगाडी मालक आलं तर 100% त्यांच्या राहण्यापाण्याची सोय होईल. म्हणजे बैलांच्या सगळ्या चारा बिराची सगळी सोय होणार आहे. आता कसं पारंपरिक मैदान म्हणले की गर्दी जादा होते, तर आणि त्याच्याबरोबर महत्त्वाचा एक घटक असतो की दुकानदार. तर जे काय काय दुकानदार येणार आहेत त्यांना एक ठराविक जागा आखून दिली का? व्यावसायिकांना एक आपण सर्व प्राधान्य देतो. त्यांच्या हिशोबाने त्यांना चांगली जागा देणं, जास्त कुठं गर्दी न होणं, त्याची पण कमिटीने चांगली काळजी घेतली आहे. आणि प्रेक्षकांचं उपस्थिती जाणीवपूर्वक जे पारंपरिक मैदानात तिथं जाद असते, तर प्रेक्षकांचं नियोजन 100% प्रेक्षकांचं नियोजन आहे. कारण आपण गेली 25 वर्ष आपण ही क्षेत्र बघतोय, आम्हाला माहिती आहे प्रेक्षक वर्ग बऱ्यापैकी येतो, त्यांचं सगळं व्यवस्थित नियोजन आहे. कारण आपली फाटी पण मोठी आहे, त्या फाटीनुसार आपलं मैदान पण आपल्याकडे भरपूर आहे, त्याच्यामुळे प्रेक्षकांचं काय ही नाही एवढं. आता तुम्ही सांगा की कसं आहे, मैदान म्हटलं की सगळ्या गोष्टी आपण असतं. मैदानाच्या दृष्टीनं मैदान दिवसाचं होणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर मैदान लवकरात लवकर
जर होण्यासाठी असतं की काय काय गोष्टी करणं, त्याचं नियोजन झालं आहे का? म्हणजे लेट झालं तर काय सोय आहे का लाईटीची वगैरे? सगळी सोय केलेली आहे. तसं काही नाही, लवकरच मैदान आपण चालू करणार आहे. उजेडाच्या हां, उजेडातच फायनल आपण करू. जाता जाता काय आव्हान कराल? गाडी चालक मालकांनी लवकरात लवकर येऊन सहकार्य आधी नोंदणी करावी आणि सहकार्य करावं. पुन्हा एकदा सांगा, मैदान कधी होतंय? मैदान हे 28/2/2026ला श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त हे मैदान होणार आहे. हे पारंपरिक मैदान आणि यात्रेचं मैदान आहे. या मैदानामध्ये सर्व गाडी मालक शौकीन यांनी या मैदानास उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी अशी राटणी ग्रामस्थांच्या वतीनं बैलगाडा कमिटीच्या वतीनं नम्रतेची विनंती. 27 ला लॉट्स पडले जातील. आता जी कसं आहे, जी नवीन काय काय प्रेक्षक असेल किंवा बैलगाडी मालक येणार आहेत, कसं यायचं सांगा इथं? म्हणजे राहटणी कुठं आहे गाव नक्की? तर आता राटणी म्हणजे आपल्या पुसेसावळी तर सगळ्यांना माहितीच आहे. तिथून आपल्याला एक हायवे गेला आहे, स्टेट हायवे. त्या हायवेने आपण वडगावमध्ये येतोय आणि तिथनं बरोबर एक 500 ते 800 मीटरच्या अंतरावर हे मैदान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मैदान हे मोकळ्या जागेवर आहे. काय कोणाला असं अडचण येणार नाही, किती जर प्रेक्षक आले, गाडी मालक आले तरी त्यामुळे काय असं अडचणीचा भाग येणार नाही. मित्रांनो, ओपनचं मैदान ठेवलेलं आहे 28 तारखेला. पारंपरिक मैदान आहे, 25 वर्षाची परंपरा आहे. तर जास्तीत जास्त बैलगाडी मालक आहेत इथं उपस्थित राहून आपल्या गाडींची नोंद करून ह्या मैदानाची शोभा वाढवावी. मैदान होतं आहे 28ला आणि 27 तारखेला संध्याकाळी लॉट्स पडले जातील. तुम्ही बघू शकता हे मैदान. भेटूया 28 तारखेला.